इथून आम्ही पंढरपूरला गेलतो वारकरी, आणि तिथून परत येताना आमची गाडी पलटी झाली. पण कशी झाली काय झाली हे काहीच माहित नाही आम्हाला. आम्हाला थोड्याशा झोपा लागल्या होत्या, पण आमची खूप कंबर की बसू देऊन नाही राहिली. काय झालं काय नाही, काय मुडली की राहिली. बस 5 मिनिटं बसले नाही जाऊन राहिलं. आम्ही विशेष म्हणजे वारकरी पंढरपूरहून येत होतो, आम्ही घरी जात होतो. खामगाव डेपोची बस होती. ते ड्रायव्हर चांगले होते ना, असं थोडं नाही का ते म्हातारे चष्मा त्यांना लागलेला. त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना. किती 2 म्हातारे म्हटलं आमच्या सोबतचे सिरियस आहे. आम्ही तरी चांगले, आमच्या तरी कमीत कमी चांगले तब्येत, आम्ही बोलू शकतो ना, बसू शकतो. सरकारनं पाहायला पाहिजे ना कमीत कमी. ते बसले काय झालं काय नाही. ते पहिलेच ते एक काहीतरी तुटलं होतं त्या गाडीचं. तिथं बोलले ते चिखलीच्या दवाखान्यात बोलले, ते एक आले होते गाडीवाले कोण होते, त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण वारकऱ्याला पोहोचून देऊ राहिलो तर गाडी कमीत कमी पाहायला नाही पाहिजे का? समजेल ना. काही माहिती म्हणजे तो म्हणते की काहीतरी आडवा आला की काय. रोड किती चांगले आहे, रोड असं नाही आहे ना रोडवर खराबी आहे का काही. कसा अपघात झाला काही समजलं का? ते समजायचं कारणच म्हणजे कसं, आम्ही मधात बसेल होतो. आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी त्याचा डोळाच लागला, हे 100% सांगतो. कारण ड्रायव्हरचा, कारण किती गाडी सरकी ते हे नसते त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही. थोडासा असा डोळा लागल्याशिवाय जाईल का गाडी इकडे तिकडे. त्या गाडीनं मग 2-3 ठोसा ते काच घीस फुटले, मग पलटी झाली. तर पुढच्या तोंड आहे त्याचे पुरे काच तुटले, त्याच्यातून लोक बाहेर काढले. असं झालं. मग कोणाला लागलं, लागलं तेवढ्या पुरते 10-12 जणाले, एवढे काही सिरियस नाही. तर पण काही जणाला काही लागले नाही, मला तर काही लागलं नाही. भगवंताच्या कृपेवर, पांडुरंग मला काहीच नाही बस.